खरं सांगू का, मी आत्तापर्यंत फक्त भाजलेला मकाच खाल्ला होता. हे कॉर्न पकोडे मला माहितीच नव्हते. पण जेव्हापासून मी घरात बनवायला लागले ना, तेव्हापासून ताटात काढल्या-काढल्या अगदी बघायलाही वेळ मिळत नाही, की उरलेत किती म्हणून. तर काय करायचं, इथे मी मध्यम आकाराचा मका घेतला. मोठा घेतला तरी चालेल, 2 घेतले तरीही चालेल. तुम्हाला जेवढ्या मक्याची भजी बनवायचे तेवढे घ्यायचे. आता सुरीच्या साहाय्याने याच्या बिया काढून घ्यायच्या, म्हणजे मक्याचे दाणे काढून घ्यायचे. सगळ्यात सोपी पद्धत आहे. सुरीच्या साहाय्याने अगदी 1 मिनिटाच्या आत मक्याचे दाणे काढून तयार होतात. आता हे मक्याचे दाणे या चॉपिंग बोर्डमध्ये घालायचे आणि याचे अगदी 2-3 तुकडे होईल इतपतच याला चॉप करून घ्यायचं. खूप बारीकही करू नका आणि खूप मोठे ठेवले तर काय होतं, त्याची बाइंडिंग व्यवस्थित बसत नाही आणि तेलात घातल्यावरती ते फुटतातही. मी या प्रकारे बघा मध्यम आकाराने त्याला चॉप करून घेतले. आता इथे त्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घेतल्या आहेत. याला आपण काय करायचं, एका बाउलमध्ये मक्याचे दाणे आणि त्याचबरोबर कांदा आणि मिरची काढून घेऊ. आता घरातल्या बेसिक मसाल्यांपैकी इथे मी अर्धा चमच हळद, अर्धा चमच जिरा, अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमच मीठ आणि अर्धा चमच मी इथे धने पावडर घालते. तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर नक्की घाला. सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी ते स्किप केले. परंतु कोथिंबीर नक्की घाला. आता याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. मी चमच्याच्या साहाय्याने हे मसाले या कॉर्नमध्ये मिक्स करून घेते. सुरुवातीला मी इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे. आता हे बेसन हाताच्या साहाय्याने आपण व्यवस्थित या मक्यामध्ये एकजीव करून घेऊया. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, का तर कांद्यालाही पाणी सुटतं आणि मक्यामध्येही पाण्याचं प्रमाण खूप असतं. जर गरज लागली तरच 2-3 चमचे पाणी घाला. मला बाइंडिंगसाठी अजून अर्धी वाटी पिठाची गरज लागली. म्हणजे मी टोटल 1.5 वाटी बेसन पीठ याच्यामध्ये घातलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी इथे अजिबात पाणी नाही वापरलं आणि पहा या प्रकारे माझं भजीचं पीठ बनवून तयार झालं. आता मी इथे काय केलंय, भजी तळण्यासाठी जे कढईमध्ये तेल गरम केलं होतं, त्याच्यातला एक मोठा चमचा तेल मी या भजीच्या पिठामध्ये घातलेलं आहे आणि याचं स्मूथ आणि शायनी असं बेटर आपलं तयार झालंय. बेटर म्हणता येत नाही, भजीचं पीठ बनवून तयार झालंय. जर पाणी जास्त घातलं असतं तर ते भजीचं बेटर झालं असतं. आता इथे मध्यम फ्लेमवरती कढईमध्ये तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये मी चमच्याच्या साहाय्याने हे भजीचं पीठ थोडं-थोडं या तेलामध्ये घालते. तुम्ही हातानेही घालू शकता किंवा याचे गोळे करूनही घालू शकता. का तर परफेक्ट असं भजीचं पीठ बनवून आपलं तयार आहे. आता याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. हे कॉर्न पकोडे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात आणि खायला खूप छान लागतात. नेहमीच्या भजीपेक्षा खूप सोपे, याला खूप काही लागतही नाही. शिवाय नेहमी-नेहमी आपण घरामध्ये 2-3 प्रकारच्याच भाज्या बनवतो. आता पावसाळ्यामध्ये जिकडे-तिकडे बाजारामध्ये कॉर्न पाहायला मिळतं, तर तुम्ही हे कॉर्न पकोडे नक्की ट्राय करा. मी तर म्हणते आजच ट्राय करा. अगदी हलकासा सोनेरी रंग आला, की याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या घालून तेही या कॉर्न पकोड्याबरोबर फ्राय केल्या आहेत. कॉर्नमध्ये नॅचरली स्वीटनेसपणा असतो, म्हणून याच्यामध्ये मी थोडीशी जास्तच मिरची वापरते. तुम्हाला जर नसेल पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता. आपले गरमागरम कॉर्न पकोडे बनून तयार आहेत. तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच अमेझिंग रेसिपीसाठी राडा रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी टाकलेल्या सर्वच रेसिपी तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतील. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.